नमस्कार, महासागरच्या खरी खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। तामिळनाडूचे राज्यपाल श्रीमान रवी आहेत। रवी म्हणजे सूर्य, पण हा रवी इतका तापला आहे की त्याच्या ज्वालामुळे तामिळनाडूच्या द्रमुकने त्यांच्याकडे पाठवलेली विधेयके अगदी मूक बनून गेली होती। सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये जोरदार संवैधानिक संघर्ष सुरू होता। राज्यपाल हा राज्याचा प्रमुख आहे असे घटना म्हणते, पण हा राज्यपाल दिल्लीत ज्यांचे सरकार सत्तेत आहे त्यांच्याद्वारे नियुक्त होतो। जनतेतून निवडले जातात ते लोकप्रतिनिधी, त्यातून मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणजेच मंत्रिमंडळ। याच मंत्रिमंडळाने विधानसभेत पारित केलेली विधेयके मंजूर करणे किंवा पुढे विचारार्थ पाठवणे हे राज्यपालाचे काम असते। त्यांच्या कामाची आठवण देण्याचे प्रसंग काही वर्षांपूर्वीपर्यंत फारसे आलेच नव्हते। राज्यपाल हा पक्षपातीपणा करणारा नसावा असे म्हटले जाते, तरीही हा पक्षपातीपणा अगदी अट्टहासपूर्वक दिसू नये आणि शक्यतोवर लोकनियुक्त सरकारची विधेयके पदोपदी अडवू नये असे सर्वसाधारणपणे मानले जाते। ही प्रचलित रीत आजकाल अनेक राज्यपालांनी पाळायचीच नाही असे ठरवल्यामुळे अनेक बाके प्रसंग उभे ठाकलेले होते। आपल्या महाराष्ट्राचे स्वनामधन्य कोश्यारी नावाचे सद्गृहस्थ महामहिम होते। हे महामहिम राजभवनात छोटे मोठे कार्यक्रम अति होशियारीने घेऊन आपले मनोरंजन करून घेत असत। त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार होते। त्यांनी पाठवलेली विधेयके किंवा शिफारसी अनेक वेळा आर्किमिडीजच्या सिद्धांताप्रमाणे एखादा घनपदार्थ एखाद्या द्रव्यात लोंबकळत असतो त्याप्रमाणे लोंबकळत ठेवल्या। बहुमताच्या सरकारने विधान परिषदेसाठी पाठवलेल्या 12 आमदारांच्या नावाची यादी राजभवनात अक्षरशः कुजून सोडून गेलेली होती, पण कोश्यारी यांची हुशारी अखेरपर्यंत टिकली। त्यामुळे तेव्हाचे होणारे आमदार काही त्यावेळी आमदार होऊ शकले नाहीत। ते असो, आजचा विषय तामिळनाडूचा आहे। तामिळनाडूच्या रवी नामक राज्यपालाने राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी 10 विधेयके रोखून धरली होती। अखेर तामिळनाडू सरकारने राज्यपाल महोदयांच्या या कृतीचा विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने राज्यपालांना असे काही फटकारले की त्यांची म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची स्तुती जेवढी करावी तेवढी कमीच आहे। त्यांनी एखादे विधेयक किती काळ रोखावे अशी विचारणा केली। राज्यघटनेच्या कलम 200 नुसार विधेयकावरील निर्णयासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केली गेली नाही, पण कालमर्यादा नाही म्हणून राज्यपालांनी ही मर्यादा ओलांडू नये, त्या गोष्टींना अमर्यादपणे बांधून ठेवू नये असे या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अधोरेखित केले। त्यानंतर ज्या तारखेला ही विधेयके राज्यपालांकडे पाठवली त्या तारखेला मंजूर झाली आहेत असे गृहीत धरावे असा निकाल दिला आहे। यापूर्वीही आपल्या महाराष्ट्राने आणि इथल्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती, पण तारखांवर तारखा देऊन चंद्रचूड साहेब निवृत्त झाले तरी त्याचा निकाल लागला नाही। परिपूर्ण निकाल न लावता गोलमोल निकाल लावणे हे महाराष्ट्राच्या सरकारबाबत चंद्रचूड साहेबांनी दिलेल्या निर्णयाचे हे मोठेच उदाहरण होते। तामिळनाडू सरकारची अनेक विधेयके राज्यपालांची पंखे कापणारीच होती। हे मान्य करूनही सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारच्या विधेयकांना पारित झाले असे घोषित केले। ही फार मोठी घटना आहे। त्यापुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही विधेयकावर 1 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असा आदेश दिलेले आहे। राज्यपालांनी संबंधित विधेयक परत पाठवले आणि राज्याच्या विधिमंडळाने दुसऱ्यांदा मंजूर देऊन पाठवले असेल तर ते विधेयक राज्यपालांनी 1 महिन्याच्या आत मंजूर करावे असा आदेशच दिला। जर राज्यपालांनी असे केले नाही तर त्यांची किंवा त्यांच्या निर्णयाची न्यायिक समीक्षा केली जाईल असेही सर्वोच्च न्यायालय म्हणते। हा निर्णय म्हणजे राज्यपाल पदावरील म्हणजेच अगदी महामहिम असलेल्या त्या व्यक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा महाआदेश आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। राज्यपाल पदावरील व्यक्ती पक्षनिरपेक्ष नसली तरी त्याने पक्षसापेक्ष असू नये एवढे भान राखले तरी त्यांच्यावर रवी साहेबांसारखी पाळी येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यामुळे आता इतर राज्यातही त्याचा फायदा त्या राज्यांच्या सरकारांना होणार आहे। ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात समाधानाच्या वार्ता येत आहेत।
सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायमूर्तींनी अतिशय निरपेक्षपणे हा निर्णय दिला आहे त्यांना देशातील सुजाण जनता धन्यवाद देईल यात अजिबात शंका नाही। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।